2 गोल्ड मेडल, 11 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ पदक आपल्या भारत देशासाठी मिळवून दिलेले आहेत आपल्या उत्तम खेळातून. की मी जरी ओला उबर चालवत असेल तरी सुद्धा मी खुश आहे. कुठे रिग्रेट नाहीये किंवा कुठे अशी खंत नाहीये की मी एवढा इंटरनॅशनल प्लेअर आहे, एवढा मोठा सेलिब्रिटी आहे किंवा अख्खं जग मला ओळखतंय तरी सुद्धा मी ओला उबर चालवतोय. दिस इज नॉट अ सिंगल रेस टू विन or लूज. आय हॅव टू रन मच मोर रेसेस इन माय लाईफ टू विन or लूज. तिरंग्याला पहिल्या तिसामध्ये नेऊन ठेवण्याचं भाग्य हे मला मिळालेलं आहे. 2013 साली मी महानगरपालिकेचा दत्तक खेळाडू होतो. त्यावेळेस पॉलिसीज नसल्यामुळे मला प्रवास खर्च असेल किंवा तिथले जे काही खर्च असतील त्याच्यासाठी मला मानधन किंवा मला जे काही मिळायला पाहिजे होतं आर्थिक मदत ती मला मिळाली नाही तिथनं. ज्यांनी भारत देशासाठी गोल्ड मेडल आणलेले आहेत एवढंच नव्हे तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं सर एक रत्न आहे. दादा काय ओला उबेर दोन्हीकडे असते का फक्त ओला कसं आहे? ओला उबेर रॅपिडो. अच्छा, तिन्ही ठिकाणी? तर तिन्ही ठिकाणी काय पर्सनल ट्रिप्स असतात. अच्छा, किती होतात तरी दिवसभराचं काय कराल तसं आहे. किती तास तुम्ही गाडी चालवता? कमीत कमी 16 ते 18 तास, कधी कधी 26 तास पण चालवलेली आहे. 26 तास? हो, न झोपता. 26 आवर्स? Yes, बापरे. जनरली तुम्ही 16 ते 18 तास म्हणता, तर मग किती होतं एवढ्या तासामध्ये? एवढ्या तासामध्ये राईडचं डिपेंड असतं. ऑन अन ॲव्हरेज 3-3.5 हजाराचा बिझनेस होतो. अच्छा, म्हणजे 16-18 तास कमवल्यावर तेवढा बिझनेस होतो 3,000. हो. आणि जनरली लोक जे समजा 12 तास किंवा डेला चालवतात, फुल डे जर चालवलं तर फुल डे जरी चालवलं तरी 2.5-3. मग किती राहतात तरी गॅस वगैरे जाऊन किंवा काय गाडीचे हप्ते असेल तर साधारणतः 1,000 रुपये, 1 ते 1,500 रुपये राहतात. ही गाडी तुमची स्वतःची आहे का सिफ्ट कशी? नाही, ही माझी स्वतःची आहे. स्वतःची. हप्ते चालू आहेत का नील झाली? नाही, हप्ते चालू आहेत अजून. म्हणजे आत्ताच घेतली आहे. आधी माझी रेंटेड होते गाडी. एक मला इन्व्हेस्टर मिळाले, त्यांनी इन्व्हेस्ट केले पैसे आणि मग त्यांचंही आहेत आणि हप्ताही आहे. असं तो 2 हप्ते चालू आहेत माझे, एक नाही आहे. म्हणजे गाडीचा हप्ता जायचा आहे, गॅस वगैरे जाऊन सगळं मेंटेनन्स आहे. 1,000 रुपये राहतात म्हणजे? हो. कधी कधी 500 राहतात, कधी कधी रायडर्स मिळत नाही. बरं वाटतंय तुमच्या बरोबर बोलून, कारण काही ओला उबेर ड्रायव्हर एवढं आता जनरली आपण बोलतोय गाडी पण छान चालवत आहे स्मूथली. पण सर म्हणजे तुम्ही प्रोफेशनली जर ड्रायव्हर आहात का अजून काही दुसरं आहे तुमचा काही व्यवसाय? नाही, बेसिकली मी सिनियर ऑलिम्पियन आहे. काय बोलता? देशासाठी 17 मेडल विनर आहे. 2 गोल्ड, 11 सिल्वर, 4 ब्रॉन्झ. क्या बात आहे. आणि 7 वेळा भारताचं रिप्रेझेंटेशन मी केलेलं आहे ॲथलेटिक्समध्ये. काय बोलतो सर? अरे बापरे. आणि तुम्ही ओला उबेर चालवत आहे? पोटा पाण्यासाठी करायला लागतं सर सगळ्या गोष्टी. सर आता माझ्याकडून तुम्ही चहा घ्यायचा आहे बरं का. मी तुम्हाला इन्व्हाइट करतो, ठीक आहे. मला माझ्या लोकेशनला, डेस्टिनेशनला तुम्ही ड्रॉप करणारच आहात, पण माझ्याकडून तुम्ही आता चहा घ्यायचा आहे ही विनंती आहे. कारण आपल्या शहरामध्ये ओला उबेर चालवणारे ड्रायव्हर ऑलिम्पियन आहेत आणि देशासाठी खेळ सिनियर ऑलिम्पियन आहे. सिनियर ऑलिम्पियन. ऑलिम्पियन आणि गोल्ड मेडल किती मिळवलेत तुम्ही? माझे 2 गोल्ड, 11 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ असा माझा मेडल टॅली आहे. क्या बात आहे. हॅट्स ऑफ सर. तुम्हाला खरंच म्हणजे मला आनंद झाला तुम्हाला भेटून. म्हणजे मला माहित नव्हतं की तुम्ही असे भेटाल, पण एक अभिमान वाटतं सर. तुम्ही एक स्वाभिमान जगताय कष्ट करून आणि देशासाठी तुम्ही गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील व्यक्तिमत्व देशासाठी खेळलं हे आम्हाला शहरवासी म्हणून सुद्धा अभिमान आहे. सर आपण चहा घेऊयात कुठंतरी आता. हो. पहिल्यांदा चहा घेऊयात आपण आणि मग मला नंतर डेस्टिनेशनला सोडा. चालेल. ठीक आहे. भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलेले व्यक्तिमत्व आहे. सर किती दिवसापासून गाडी चालवत?
मला झाले जातं 1.5 वर्ष. 1.5 वर्षापासून. मग पुणे मुंबई पिंपरी चिंचवड का मुंबईत कसं आहे? ऑल ओव्हर इंडिया कुठे जिथं राईड मिळेल तिथे. अच्छा, ओला उबरला आता आउट ऑफ हे पण मिळतात हो, का ride? आम्हाला फक्त ते हे ऍप्स नाही आहेत ना, ओला उबरच नाहीये, बाकीचे ऍप्स आहेत, बाकी प्रायव्हेट बुकिंग आहेत. लॉंग ट्रिप परवडत असेल ना? लॉंग ट्रिप बरोबर, म्हणजे जसं सोलापूर झालं, उज्जैन झालं, बरोबर, नाशिक पुणे तर काय रोजच आहे. हा हा हा. नाशिक पुणे मुंबई जवळजवळ रोजच आहे. नाही, बरं वाटलं तुमच्या बरोबर चहा घेतोय, हाच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं आपल्या शहरातील विद्यार्थी घडले पाहिजेत स्पोर्ट्स मध्ये, आणि तुम्ही जर आपल्या शहराला गोल्ड मेडल मिळवून दिलं, देशाचं प्रतिनिधित्व केलं, त्याच्यामुळं खरंच आनंद झाला सर. आता सुद्धा अजून पुढच्या मेडलची तयारी चालू आहे, बघूया आता कसं काय होणार. बरं, मग आता काय, आता आगामी कुठं म्हणजे ऑस्ट्रेलियाला आहेत, ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स म्हणून कॅनबेराला. ते कधी जाणार? ऑक्टोबर मध्ये आहे, 14 ऑक्टोबरला जायचा प्लॅन आहे माझा. बरं, 4-5 इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. सर, तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या अगोदर म्हणजे माझी इच्छा आहे की आमच्या स्टुडिओला तुमचे पदस्पर्श लाभावे. नक्कीच, नक्कीच चालेल सर? हो, चालेल. आपण सरांना आपल्या सांगावा न्यूजच्या स्टुडिओला घेऊन जाणार आहोत आणि सरांची गप्पा मारूया तिथे गेल्यावर. चहाचा आनंद घ्या सर, आपण जाऊया स्टुडिओला. चालेल. नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. एक ऑलिम्पियन ज्याने देशासाठी गोल्ड मेडल्स आणलेले आहेत, जो फक्त तिरंग्यासाठी खेळलेला आहे. देशाभिमान, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान ज्याच्या नसानसांमध्ये भिनलेला आहे, तो फक्त देशाचं नाव जागतिक पातळीवर मोठ्या अभिमानानं घ्यावं आणि भारत देश जगामध्ये कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान आणि सर्व क्षेत्रामध्ये पुढारलेला असावा असं ज्याला वाटतं, तो ऑलिम्पिक विजेता, ॲथलेटिक्स विजेता एक खेळाडू आपण आपल्या सांगावा न्यूज मध्ये बोलवलेला आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आपल्या शहरातील रत्न या एपिसोडिक कार्यक्रमामध्ये आजचा हा दुसरा भाग. या दुसऱ्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारांमध्ये, ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये अचिव्हमेंट करणारे आणि गोल्ड मेडल विजेते पराग उत्तम पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं पराग उत्तम पाटील हे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत, ओला उबेर चालवत आहेत आणि आपला सांसारिक उदरनिर्वाह भागवत आहेत. एका आंतरराष्ट्रीय विजेत्या खेळाडूला ओला उबेर चालवावी लागते आणि आपला संसार चालवावा लागतो. या संघर्षातून देशासाठी खेळण्याची उमेद आणि देशासाठी आजही ते खेळत आहेत आणि आजही भारत देशाला आणि भारत देशातील नवीन खेळाडूंना मार्गदर्शन त्यांना करायचं आहे. आता नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी ते खेळायला जाणार आहेत आणि त्यांचं टार्गेट आहे की भारतासाठी आपण नक्कीच गोल्ड मेडल जिंकूयात. त्यांनी सांगितलं की कमीत कमी 4 मेडल्स तरी भारतासाठी मी आणणार आहे. ओला उबेरवरती टॅक्सी चालवून ते उदरनिर्वाह करत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या कारमध्ये बसल्यानंतर त्यांच्याशी बोलत बोलत, चर्चा करत करत त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीतून आपल्याला वाटलं की सांगावा न्यूज मध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं रत्न म्हणून त्यांना आपण या ठिकाणी आपल्या स्टुडिओला बोलवूयात आणि त्यांच्याशी गप्पा मारूयात, जेणेकरून त्यांच्या चर्चेतून, त्यांच्या बोलण्यातून आणि मार्गदर्शनातून इतर खेळाडूंनाही एक प्रेरणा मिळेल आणि पिंपरी चिंचवड शहर, आपलं शहर देशासाठी उत्तम उत्तम खेळाडू देत राहील. मी आता काही गोष्टी वाचून दाखवणार आहे, कारण एवढे अचिव्हमेंट आहे सरांची, ते माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी काही वाचून दाखवतोय तुम्हाला. एक आहे इंटरनॅशनल ॲथलेटिक्स मध्ये सरांचं जे काय योगदान आहे. फर्स्ट वेटर्न्स इंटरनॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2010 यामध्ये सरांची अचिव्हमेंट आहे 3 सिल्वर. त्यानंतर आहे वर्ल्ड मास्टर गेम्स 2013 इटलीमध्ये झालेले जे गेम आहे त्याच्यामध्ये सिनियर ऑलिम्पिक ज्याला म्हटलं जातं असा खेळ सरांनी खेळलेला आहे आणि त्याच्यामध्ये सरांची अचिव्हमेंट आहे 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ. त्यानंतर आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स 2015 साली ॲडलेडला झालेले आहे ऑस्ट्रेलियामध्ये. त्यामध्ये सरांनी 2 गोल्ड मेडल्स मिळवलेले आहेत आपल्या देशासाठी आणि 2 सिल्वर. पुढची गेम आहे वर्ल्ड मास्टर गेम्स
सिनियर ऑलिम्पिक ज्याला म्हटलं जातं, अशा वर्ल्ड मास्टर गेम्समध्ये सिनियर ऑलिम्पिकमध्ये 2017 साली सरांनी ऑकलंड न्यूझीलंडमध्ये खेळ खेळून एक सिल्वर मिळवलेला आहे, एक सिल्वर मिळवलेला आहे. त्यानंतर एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स 2018 पेनांगमध्ये झालेले आहे, मलेशियामध्ये, ज्यामध्ये एक ब्रॉन्झ सरांनी आपल्या देशासाठी मिळवलेला आहे. पुढचा आहे ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स ॲडलेटमध्ये 2019 साली 4 सिल्वर. ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स ॲडलेटमध्ये 2019 साली जे झाल्या होत्या, यामध्ये 4 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ हे अचिव्हमेंट आहे सरांचं. असं एकूण आपल्या भारतासाठी 2 गोल्ड मेडल, 11 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ पदक आपल्या भारत देशासाठी मिळवून दिलेले आहेत आपल्या उत्तम खेळातून. या उत्तम खेळाडूचं नाव आहे पराग उत्तम पाटील. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही आज सांगावाच्या स्टुडिओमध्ये आलात. खरं म्हणजे मला आनंद झाला म्हणून तुम्हाला मी इन्व्हाइट केलं. आलात तर मला सुद्धा बरं वाटलं. खरं अशा खेळाडूंना भेटून प्रेरणा तर मिळतेच, पण छाती गर्वानं फुगते, ऊर भरून येतं. आणि अशा खेळाडूंपासून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणेतून अनेक खेळाडू घडावेत, या उद्देशानं सांगावा न्यूजवरती सरांना चर्चेसाठी आपण बोलवलेलो आहोत. कारण एवढी काय अचिव्हमेंट आहे म्हणून मला काही लिहून आणावं लागलेलं आहे. पण एक सरांशी गप्पा मारत असताना आपण 1-2 गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ऑलिम्पिक गेम्स आहेत, या ऑलिम्पिक गेम्समध्ये वेगवेगळ्या खेळांचा सहभाग असतो. सरांचं स्पेशलायझेशन नेमकं कशामध्ये येते, सरांशी आपण चर्चा करूया. पहिल्यांदा धन्यवाद विनय सर की तुम्ही मला एक ओला उबेर ड्रायव्हरला तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि एक इंटरव्ह्यूसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही मला पात्र ठरवलं, त्याबद्दल धन्यवाद. माझं जे स्पेशलायझेशन आहे ते ॲथलेटिक्समध्ये आहे. ॲथलेटिक्समध्ये मी 60 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी असे मी 5 इव्हेंट्स पार्टिसिपेट करतो. ज्याच्यामध्ये 60 मीटर हा क्वचितच किंवा 200 मीटर हा क्वचितच. माझे मेन इव्हेंट आहेत 100 मीटर लॉंग जम्प आणि ट्रिपल जम्प. तुम्ही माझे अचिव्हमेंट्स आत्ता सांगितलेत, पण त्याच्याही पुढे जाऊन मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की मला एक भाग्य मिळालेलं आहे की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गेममध्ये वर्ल्ड रँकिंग, एशिया रँकिंग आणि इंडिया रँकिंग निघतं. तर त्याच पद्धतीने आम्ही जे मास्टर खेळाडू आहोत त्यांचं सुद्धा वर्ल्ड रँकिंग, एशिया रँकिंग आणि इंडिया रँकिंग निघतं. तर त्याच्यामध्ये ट्रिपल जम्पमध्ये माझं वर्ल्ड रँकिंग आहे 26, एशिया रँकिंग आहे 2. लॉंग जम्प मध्ये वर्ल्ड रँकिंग आहे 32, एशिया रँकिंग आहे 3 आणि 100 मीटर मध्ये वर्ल्ड रँकिंग आहे 136 आणि एशिया रँकिंग आहे 5. सो तिरंग्याला पहिल्या 30 मध्ये नेऊन ठेवण्याचं भाग्य हे मला मिळालेलं आहे. सो ते एक म्हणजे एक प्राऊड मुवमेंट म्हणू शकतो किंवा एक अभिमानाचं स्थान मिळू शकतो की माझ्याकडनं हे कार्य झालेलं आहे की पहिल्या 30 मध्ये आपला तिरंगा जाऊन फडकतोय. खूपच अभिमानाची गोष्ट. सो ते एक आहे. आणि मी जसं सांगितलं की स्प्रिंटिंग आणि जम्पिंग माझं स्पेशलायझेशन आहे. गेली 36 वर्ष मी निरंतर प्रॅक्टिस करतोय. वयाच्या 10व्या वर्षापासून HS स्कूलमध्ये मी असल्यापासून मी प्रॅक्टिस करतोय. आणि मेन म्हणजे 22 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर, म्हणजे जिथं लोक आपलं ॲथलेटिक्स करिअर किंवा खेळाचं करिअर संपवण्याचा विचार करतात, रिटायरमेंटचा विचार करतात, त्यावेळेस माझं इंटरनॅशनल करिअर सुरू झालेलं आहे. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षानंतर माझं इंटरनॅशनल करिअर खरं तर सुरुवात झालेली आहे. आणि 22 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मला माझा भारताचा ट्रॅकसूट, जे माझं स्वप्न होतं, इथं अशोक चक्र आणि इंडिया लिहिलेला जो ट्रॅकसूट आहे, जो मिळवावा लागतो, प्राऊड मोमेंट, जो विकत घेता येत नाही किंवा कोणालाही घालता येत नाही, तो मिळवावा लागतो. तर ते 22 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मला ते मिळालेलं आहे. आणि 2010 पासून ते 2019 पर्यंत 6 इंटरनॅशनल इव्हेंट्स खेळलो आणि त्याच्यामध्ये 2 गोल्ड, 11 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ अशी 17 पदकं आतापर्यंत मला मिळवण्यात यश आलेलं आहे. माझं स्वतःचं टार्गेट आहे 100 मेडल्स फॉर द कंट्री. वा वा वा. आणि 17 तर मिळवलेत, फक्त 83 बाकी आहेत. त्या अनुकूल परिस्थिती असू दे किंवा प्रतिकूल परिस्थिती असू दे, ते मी मिळवणारच आहे. आणि दुसरी एक अशी माझी इच्छा आहे किंवा एक टार्गेट आहे की माझ्याकडनं ॲज अ इंटरनॅशनल कोच
माझ्याकडनं भारतीय खेळाडूंची जडणघडण व्हावी जे आपल्या देशासाठी मेडल्स मिळवतील. नक्कीच. सो असे 2 माझे टार्गेट्स आहेत आणि ते टार्गेट्स मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच सर, तुमची उमेद, कॉन्फिडन्स पाहून सर ते त्यांचे टार्गेट कम्प्लीट करणार आहेत आणि 100% त्या गोष्टी साध्य करतील. कारण त्यांची जिद्द आपल्याला दिसते. एक कुतूहलाचा भाग म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रत्न म्हणून आपण सांगावा न्यूजवरती, आपण त्यांच्याबरोबर ओळख केल्यामुळे मला आनंदाचा झालाच. पण कुतूहलाचा प्रश्न म्हणून सर असं विचारायचं आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमचं प्लेस कसं होतं किंवा एकंदरीत सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी होती आणि तुम्ही कुठे प्रॅक्टिस करायचा? ऍक्च्युली माझी आर्थिक परिस्थिती फार बेताची. माझे वडील वेल्डर आणि आम्ही 2 भाऊ. त्याच्यामुळे शिक्षणाचं घर चालवणं वगैरे त्याच्यामधनं आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती. मी ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, आता अजून एक मजेशीर गोष्ट म्हणता येईल की एक खेळाडू म्हटल्यानंतर किंवा एक एनसीसी कॅडेट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक येतं आर्ट्स कॉमर्स मध्ये 12वी पास झालेला किंवा ग्रॅज्युएशन पास झालेला मुलगा. पण कुठंही असं समजू नका की खेळाडू अभ्यासामध्ये पाठीमागा असतो. मी माझा BSc केमिस्ट्री केलेला आहे, फर्स्ट क्लास आहे मी पुणे युनिव्हर्सिटी 2000 साली. सो मी कुठेही खेळाबरोबरच अभ्यासाला पण तेवढंच महत्व देऊन मी खेळामध्ये अभ्यासामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलेलं आहे. ऑलराऊंडर आहात. त्याच्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना सुद्धा माझी प्रॅक्टिस मी चालू ठेवलेली आहे. आणि एक मिडल क्लास फॅमिली किंवा लोअर मिडल क्लास फॅमिली असं म्हटल्यानंतर एक बाहेरच्या देशांमध्ये जाणं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. सो ज्यावेळेस मला इटलीला जायचा चान्स मिळाला त्यावेळेस मी खूप फिरलो, खूप जणांकडे गेलो, पण मला आर्थिक मदत कुठेही मिळाली नाही. शेवटी एका राजकारणीच्या ह्याच्यावर, मी नाव घेणार नाही कोणाचे, कारण कोणाची बदनामी करण्याचा माझा हेतू नाही, त्यांच्या कमिटमेंटवरती मी राहिलो आणि लास्ट मोमेंटला मी एका प्रायव्हेट सावकाराकडनं 17% मंथली व्याजाने मी 1.5 लाख रुपये घेतले होते. आणि ते फेडण्यामध्ये माझे पुढचे 2-3 वर्ष गेले. सो तो एक पार्ट आहे. दुसरा म्हणजे 2000 वरती सर मला बोलू वाटतंय, आपले प्रेक्षक आणि दर्शक पाहतच आहेत, एखाद्या टॅलेंटेड खेळाडूला खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन त्यांचा खेळ सातत्याने खेळावा लागतो. इंटरनॅशनल खेळ खेळण्याची दैदिप्यमान इच्छाशक्ती असलेला एक खेळाडू, म्हणजे वेल क्वालिफाईड, ज्यांनी भारत देशासाठी गोल्ड मेडल आणलेले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं सर एक रत्न आहे. आणि अशा खेळाडूंच्या पाठीमाग आपण समाज म्हणून, राजकीय असतील किंवा सरकार म्हणून देखील पाठीशी राहणं खूप गरजेचं असतं. पण सरांची ही जी गोष्ट आहे ती ऐकून खरं मन हेलावून जातं, काळीज पिळवटून जातो. तर सरकार असेल किंवा आपले पॉलिटिकल लीडर असतील, मंत्री महोदय असतील, क्रीडा मंत्री असतील, यांनी खरंच दखल घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि सरांनी सांगितलं की त्यांचं करिअर किती वयापासून तुम्ही स्टार्ट केलंय सर? वयाच्या 10व्या वर्षापासून स्टार्ट केलेलं आहे. खेळायला 10व्या वर्षापासून स्टार्ट केलं, पण इंटरनॅशनलला तुम्ही 2010 मध्ये 22 वर्षानंतर. ही दैदिप्यमान इच्छाशक्ती सर स्वतःला पुढे घेऊन जात आहेत, पण सरांबरोबर अनेक खेळाडू पुढे जातील असं देखील त्यांनी सांगितलं सुरुवातीलाच, की त्यांचं टार्गेट आहे अनेक खेळाडू घडवायचे आणि त्यांनाही पुढे जायचंय. तर खरं आपण सगळ्यांनी अशा खेळाडूंना सपोर्ट केला पाहिजे खऱ्या अर्थानं. सर बोला, तुम्ही काहीतरी बोलतो. माझं त्याच्यानंतर मी ते पैसे तर घेतले, पण माझं नशीब एवढं चांगलं होतं की ज्यावेळेस मी सगळं हे बुकिंग केलं होतं, म्हणजे तिथले हॉटेल्स असतील किंवा तिथले काही बाकीच्या गोष्टी असतील तिथल्या इटलीमधल्या, ज्यावेळेस बुकिंग केलं त्यावेळेस युरो होता 71-72 रुपये. आणि ज्यावेळेस मला ऍक्च्युअल पेमेंट करण्याची जेव्हा गरज भासली त्यावेळेस युरो होता 86 रुपये. अच्छा, म्हणजे हा डिस्टन्स भरून काढणं. सो भरून काढणं म्हणजे माझं असं झालं की जे मी जेवणासाठी वगैरे जे पैसे ठेवलेले होते ते सगळे इथे इन्व्हेस्ट झाले. 13 दिवसामध्ये 4 ते 5 वेळा मला अर्धपोट जेवण नशीब झालं. म्हणजे एक नशीब चांगलं होतं की जे हॉटेल बुकिंग केलं होतं त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट होता. सो 4 ते 5 वेळा अर्धपोट जेवणाला मला मिळालं. तरी सुद्धा मी तिथं लढलो आणि तिथं 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल मी मिळवलेले होते.
ह्याच्यामध्ये एक होतं की 2013 साली मी महानगरपालिकेचा दत्तक खेळाडू होतो. बर. आणि मी महानगरपालिकेला मी म्हणजे वरबलीच त्यावेळेस एवढं आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तुम्ही 2013 साली दत्तक खेळाडू होतो मी. आणि त्यावेळेस पॉलिसीज नसल्यामुळे मला प्रवास खर्च असेल किंवा तिथले जे काही खर्च असतील त्याच्यासाठी मला मानधन किंवा मला जे काही मिळायला पाहिजे होतं आर्थिक मदत ती मला मिळाली नाही तिथनं. आणि म्हणजे एक खंत अशी वाटते की 2013 साठी 13 मध्ये मी आणि अमोल आढाव जो आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा एक नामांकित स्विमर आहे, जलतरणपटू, त्यांनी 7 खाड्या पोहलेल्या आहेत ऑलरेडी. आम्ही दोघंच इंटरनॅशनल अचिव्हर होतो. तरी सुद्धा 2014 मध्ये पॉलिसीज मध्ये बदल करून वयाची अट घालून आम्हाला दोघांना त्याचा लाभ हा नाकारण्यात आला. म्हणजे आपल्या महानगरपालिकेने वयाची अट घातली, पण तुम्हाला खेळामध्ये वयाची अट नव्हती. नाही, खेळामध्ये तुम्ही क्वालिफाईड होतात. खेळामध्ये क्वालिफाईड होतो. म्हणजे 2013 नंतर जर का मी कॅल्क्युलेट केलं तर 2013 नंतर 2015 मध्ये 2 सिल्वर, 2 गोल्ड ऑस्ट्रेलियामध्ये, 2017 मध्ये न्यूझीलंडमध्ये 1 सिल्वर, 2018 मध्ये मलेशियामध्ये 1 ब्रॉन्झ, 2019 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये परत 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ. आम्ही कुठेही, ही आमची ड्युटी आहे. देशाला तिरंग्याप्रती आमचं हे काम आहे. कोणी आम्हाला मदत करू देत नाही करू देत किंवा कुठनं काय कंडिशन्स असतील आम्हाला माहित नाहीये, पण आम्ही आमचं काम थांबवू शकत नाही. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय. पॉलिसीज बनवणं त्यांचं काम आहे, मदत करणं नाही करणं हे त्यांचं काम आहे. मग ते राजकारणी असू देत किंवा महानगरपालिका असू देत किंवा मग स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय. ते काम करत नाहीयेत किंवा त्यांच्याकडे पॉलिसीज नाहीयेत. काम करत नाहीये असं म्हणता येणार नाही, पण त्यांच्याकडे पॉलिसीज नाहीयेत आमच्यासाठी, तर आम्ही आमचं काम नाही थांबवू शकत. आम्ही आमचं काम करतो. नक्कीच. प्रचंड संघर्ष करत सर त्यांचा जो खेळ आहे ते खेळत आहेत. नॅशनल असतील, इंटरनॅशनल स्पर्धा असतील, त्यांनी त्याच्यामध्ये अचिव्हमेंट केलेलं आहे. आणि आज सरांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये खास बोलवलं की या आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रत्न म्हणून. खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे. कुठलंही शहर उभं राहत असताना त्यामध्ये कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, विज्ञान अशा बहुआयामी विविध क्षेत्रातील लोकांचं जेव्हा योगदान होत असतं तेव्हा हे शहर नावारूपाला येत असतं. सरांचं क्रीडा क्षेत्रातलं खूप मोठं योगदान आहे. सर, तो अजून एक प्रश्न राहिलाच बोलतच्या ओघातून. कारण पिंपरी चिंचवड शहरातल्या काही खेळाडूंना काही गोष्टी अजून माहित नाहीत की आपण प्रॅक्टिस कुठं करावी, क्रीडांगण कुठं आहे किंवा रनवे कुठं आहे, कोच कुठं उपलब्ध होतात. तर तुम्ही तेच अॅक्युरेट जे लोकेशन आहे ते तुम्ही इथं आपल्या शहरातच प्रॅक्टिस करायचा की बाहेर जायचं? नाही, मी आपल्या शहरातच प्रॅक्टिस करायचो. महानगरपालिकेने एक ऍथलेटिक्सचा ट्रॅक बांधलेला आहे इंद्रायणी नगरमध्ये. तो प्रॉपर 400 मीटरचा ट्रॅक आहे, सिंथेटिक ट्रॅक आहे. आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तो एकच ट्रॅक अवेलेबल आहे ज्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करू शकतो. सो तिथं तुम्हाला प्रॅक्टिस करता येऊ शकते. तिथं कोचेस पण अवेलेबल आहेत प्रायव्हेट तत्वावरती. तिथं क्लब्स चालतात, त्या क्लब्स मध्ये तुम्ही जाऊन तिथं प्रॅक्टिस करू शकता. सध्याची परिस्थिती काय? म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड शहरालगत बालेवाडी सुद्धा जवळ आहे. बालेवाडीचं कम्पॅरिझन करताना आपल्या शहरातलं जे क्रीडांगण आहे ते कसं आहे? म्हणजे हा जो आहे, हा ट्रॅक जो आहे आपला बालेवाडीचा जो वॉर्मअप ट्रॅक आहे, जिथं आपल्या डिस्ट्रिक्टच्या स्पर्धा वगैरे होतात, त्याच तोडीसतोड हा ट्रॅक आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला जेव्हा इंटरनॅशनल लेवलला जायचं असतं त्यावेळेस आम्हाला इंटरनॅशनल लेवलच्या ट्रॅकवरती प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. बरोबर. पण आपल्याकडे त्या लेवलचा ट्रॅक नाहीये. सो जे आहे त्याच्यातच आम्ही खूप आनंदी आहोत, कारण तेवढा ते आम्हाला मिळालेला आहे. सो त्याच्यावरच प्रॅक्टिस करून आम्ही आमचं पुढची कारकीर्द करतोय. नक्की. सरांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलं, जो आपला कुतूहलाचा प्रश्न होता की आपल्या शहरातील विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी कुठं प्रॅक्टिस करावी कसं, तर त्यांनी ते लोकेशन सांगितलेलं आहे. महानगरपालिकेने ते क्रीडांगण ट्रॅक बनवून दिलेला आहे. पण म्हणजे डोमेस्टिक लेवलचं प्रॅक्टिस आणि इंटरनॅशनल लेवलचं प्रॅक्टिस याच्यामध्ये फार फरक असतो. खेळाडूंना
इंटरनॅशनल लेवलचं प्रॅक्टिस करता येईल असा जर का रनवे तो ट्रॅक जर उपलब्ध झाला तर आणखी आपल्या खेळाडूंच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. सर राहायला कुठं होतात आपल्या शहरामध्ये कुठल्या भागात? मी राहायला निगडी प्राधिकरणमध्ये होतो. बरोबर. माझं शिक्षण पहिलं जे आहे ते एच स्कूलमध्ये झालंय 10वी पर्यंत. 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे माझं मासाकांमध्ये झालेलं आहे. म्हणजे 11वी 12वी मासाकान. आणि म्हणजे मी ज्यावेळेस पासआउट झालो ग्रॅज्युएशन माझं त्यावेळेस ACS कॉलेज, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आणि आत्ताच रामकृष्ण मोरे कॉलेज. वा. म्हणजे माझी जडणघडण सगळी ही आपल्या शहरातच झाली. शहरात झालेली आहे. आपल्या शहराचे उत्तम खेळाडू ज्यांनी जग पादाक्रांत करून देशासाठी गोल्ड मेडल आणलेत, सिल्वर आणलेत, ब्रॉन्झ आणलेत आणि आपल्या देशातील नवतरुणांना आणि खेळाडूंना एक प्रेरणादायी गोष्ट म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करतो. सर माझ्या मनामध्ये काही प्रश्न आले होते ते मी लिहून घेतलेत. म्हणजे खरं म्हणजे आपण त्याच्यावर सुद्धा चर्चा केली पाहिजे. वर्ल्ड मास्टर गेम्स त्याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे, जे जनरली आमच्या निदर्शनास येतं सतत की आम्हाला जे दिसतं समोर मीडियाच्या मध्ये होतं. ऑलिम्पिक्स गेम्स आणि वर्ल्ड मास्टर गेम्स म्हणजे काय नेमकं असतं ते थोडक्यात? त्याची पार्श्वभूमी अशी आहे, 1985 साली इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी या दोन्ही एकत्र येऊन जे एक्स ऑलिम्पियन्स किंवा एक्स वर्ल्ड चॅम्पियन्स किंवा एक्स इंटरनॅशनल प्लेयर्स त्या देशांमधले त्यांना जस्टिस एक वयानंतर, म्हणजे एक मी तुम्हाला इथंच सांगू इच्छितो की ऑलिम्पिकला कुठंही एजचा क्रायटेरिया नाही. बरं. तुमचं एज तिथं मॅटर करत नाही, तुमचा परफॉर्मन्स तिथं मॅटर करतो. तिथं तुम्ही जर का क्वालिफाय केलं तर त्या स्पर्धेला तुम्हाला जाता येऊ शकतं मेन ऑलिम्पिक्सला. पण एक वयाच्या 40 वर्षानंतर थोड्याशा शरीराच्या जडणघडणी वगैरे ह्या चेंज होतात. बरोबर. मग त्यांना ते क्वालिफिकेशन स्टँडर्ड जे आहेत ते त्यांना अचीव्ह करता येत नाही. म्हणून मग त्यांना जस्टिस देण्यासाठी इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने वर्ल्ड मास्टर गेम्स याची स्थापना केली. आधीचं जे एज होतं ते 40+ होतं. आत्ताचं जे एज आहे त्याला मिनिमम 30 वर्ष एज लागतं. 30 वर्षाच्या पुढे तो 30 वर्षाच्या पुढे म्हणजे 30 ते 35, 35 ते 40 असं 100, 105+ हे खेळाडू आम्ही स्वतः बघितलेले आहेत. त्यांचं पॅशन आम्ही बघितलेलं आहे. सो ते खेळाडू तिथे पार्टिसिपेट करतात. म्हणजे आम्ही जे पार्टिसिपेट करतो एक आता एक मिसकन्सेप्शन आहे आपल्या भारतामध्ये की मास्टर्स खेळाडूंना कॉम्पिटिशन नसते, ते फक्त तिथं जातात, सहज त्यांना मेडल मिळतं. पण तिथं आम्ही एक्स ऑलिम्पियन्स, एक्स वर्ल्ड चॅम्पियन्स, एक्स इंटरनॅशनल प्लेयर्स यांच्या बरोबर आम्ही कॉम्पिट करतो. अच्छा, त्यांची जी स्पर्धा असते, जे विनर ठरलेले आहेत ऑलरेडी ऑलिम्पिक, हो, आम्ही त्यांच्याबरोबर कॉम्पिट करत असतो. आम्ही त्यांच्याबरोबर स्पर्धा करत असतो आणि त्याच्यामधनं आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, आम्ही एकदम खेडूत टाईप आम्ही दिसतो आणि त्यांच्याबरोबर कॉम्पिट करून आम्हाला मेडल मिळवणं हे तितकंसं सोपं नाहीये. म्हणजे बोलणारे बोलतात पण ट्रॅक वरती येऊन पळणं आणि उड्या मारणं सोपी गोष्ट नाहीये. ते ट्रॅक वरती आल्यावरच कळतं. ऍथलेटिक्स या खेळाबद्दल आपण बोललेलं आहात की त्यात किती प्रकारचे खेळ असतात. तर त्या प्रॅक्टिससाठी आपल्या शहरामध्ये सगळ्या सुविधा आहेत तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने. अजून काय असायला पाहिजे त्या अनुषंगाने काय सांगू शकाल? आपल्या शहरामध्ये अजून काय गरज आहे क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत? मी त्याच्या आधी एक जो आता मागचा जो प्रश्न होता तर तो मी कम्प्लीट करू इच्छितो. तर वर्ल्ड मास्टर गेम्स म्हणजे सिनियर ऑलिम्पिक्स हे दर 4 वर्षांनी होतं. मेन ऑलिम्पिक्स ज्या वर्षी होतं त्याच्या इमिजिएट नेक्स्ट इयर ह्या स्पर्धा होतात. आणि जे ऑलिम्पिक मध्ये गेम आहेत तेच गेम सगळेच्या सगळे वर्ल्ड मास्टर गेम्स मध्ये होतात. म्हणजे एक जस्ट एक इमॅजिन करण्याची गोष्ट आहे की 80-85 वर्षाचा तरुण हा जुडो खेळतोय, टेनिस खेळतोय, रग्बी खेळतोय, तायक्वांदो, स्विमिंग करतोय, सेलिंग करतोय, रनिंग करतोय, थाळीफेक, गोळाफेक करतोय, लांब उडी, तिहेरी उडी करतोय, उंच उडी करतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि एक आयकन म्हणून मास्टर प्लेयर्स, आमच्या सगळे जे मास्टर प्लेयर्स आहेत, मग ते 30च्या पुढचे असू देत, 70च्या पुढचे असू देत किंवा 100च्या पुढचे असू देत,
हे सगळेच्या सगळे फिटनेस आयकॉन म्हणून नावारूपाला यावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. क्या बात आहे. म्हणजे या खेळाडूंच्या दैदिप्यमान इच्छाशक्तीला खरं सलाम केला पाहिजे आणि तरुणांनी तर खूप प्रेरणा घेऊन यामध्ये या क्रीडा प्रकारात उतरून खरं हे खेळ शारीरिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त राहण्याच्या दृष्टीने तेवढेच फायद्याचे आहेत आणि क्रीडा प्रकार म्हणून एक खेळ म्हणून आणि देशासाठी खेळण्यासाठी पण तितकेच महत्वाचे आहेत. सो आता तुमचा जो दुसरा प्रश्न होता की बाबा काय काय फॅसिलिटीज हव्या आहेत, तर फॅसिलिटीज म्हणजे एकतर प्रॉपर क्रीडांगण इंटरनॅशनल लेवलला, प्रॉपर एक फक्त एक खेळाडू नाहीये. आपण जर का हुसेन बोल्ट सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागची जी टीम आहे ती टीम पण तेवढीच महत्वाची आहे. मग त्या टीम मध्ये कोण कोण येतं, डायटिशियन येतो, न्यूट्रिशन येतो, फिजिओथेरपिस्ट येतो, सायकोलॉजिस्ट येतो. तर आपल्याला हुसेन बोल्ट माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागची टीम आपल्याला कधीच माहित नसते किंवा कधीच आपल्याला कळत नाही. सो एक खेळाडूच्या पाठीमागं खूप मोठी टीम असते. त्याच्यामध्ये डायटिशियन येतो, न्यूट्रिशन येतो, स्पोर्ट्स सायन्स सेंटर येतं, सायकोलॉजिस्ट येतो, फिजिओथेरपिस्ट येतात, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स येतात. त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक असेल, डायबेटिक असेल, हार्ट सर्जन्स असतील किंवा न्यूरो सर्जन्स असतील. हे सगळेच्या सगळे एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि त्याचबरोबर एक चांगला क्वालिफाईड कोच. सो ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन एक खेळाडू घडला जातो. सो हे अख्खीची अख्खी टीम तयार होणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते पण क्वालिफाईड पाहिजे. म्हणजे असं नाही की आता उदाहरणार्थ एक 3-4 वर्ष खेळलेला मुलगा आहे आणि तो ऍज अ कोच म्हणून, कारण त्याला ऍथलेटिक्स 3-4 वर्षामध्ये ऍथलेटिक्स अबक पण कळत नाही. म्हणजे एक उदाहरण जस्ट एक सांगतो की मी जेव्हा 2019ला मी ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा गेलो होतो स्पर्धेसाठी, तर तिथं एका छोट्याशा क्रिकेट क्लबनी माझा इंटरव्ह्यू घेतला फॉर दी पोस्ट ऑफ फिटनेस कोच आणि कन्सल्टंट. त्यांनी माझा 6.5 तासाचा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे हे एवढं डीप आहे. एखाद्या खेळाडूला ज्यावेळेस एक कोच ट्रेन करत असतो तो डायरेक्टली त्याच्या आयुष्याशी निगडीत आहे. त्याच्या जडण त्याला घडवायचंय का त्याला पूर्णपणे संपवायचंय हे त्या कोचच्या हातामध्ये आहे. सो कोच हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे बरेचसे कोचेस आहेत जे ऍथलीट घडवणारे आहेत. सो त्या बाबतीमध्ये पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहर असेल तर त्या मानाने खूप ब्लेस्ड आहे कोचेसच्या मानाने. म्हणजे आपल्याकडे तसं क्वालिफाईड कोच आहेत. येस. पण सर तुमच्याकडून खरं म्हणजे नव्याने माहिती मिळाली. जनरली माहित असतं, पण ह्याच्या सगळ्या गोष्टी एक खेळाडू घडवण्यासाठी देशासाठी खेळत असताना त्याच्या पाठीमागे किती शक्ती लागलेली असते, किती लोक काम करत असतात, क्वालिफाईड लोक त्या क्षेत्रातली, हे खऱ्या अर्थानं जनरली सामान्य माणसाला माहित नसतं. आता ठीक आहे, जे एज्युकेटेड आहे, ज्यांना क्रीडा प्रकारांबद्दल माहिती आहे त्यांना या गोष्टीची जाण असते. पण साधारणतः काय गावखेड्यातून विद्यार्थी असतात किंवा गावखेड्यातून शहरात आले, मग त्यांना हे रिसोर्सेस किंवा या सोर्सेस उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी हे गरजेचं आहे किंवा सरकारी पातळीवरती किंवा महानगरपालिका पातळीवरती आपल्याला त्या क्रीडांगणामध्ये तसे कोच तर आहेतच आपण सांगितलं, पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत एका खेळाडूच्या पाठीमागे उभं राहणार त्याची पण फार गरज आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे खंत या गोष्टीची आहे की सर एवढे इंटरनॅशनल आपण खेळता आणि ओला उबेर चालवता, कार चालवून तुमचा उदरनिर्वाह करता, ती खरं म्हणजे एक कष्ट करून स्वाभिमानाने जगण्याची एक उमेद आहे आणि ते एक आदर्श आहे. परंतु ओला उबेर चालवणं, कार चालवून उदरनिर्वाह करणं, अशा इंटरनॅशनल खेळाडूला उदरनिर्वाह करावा लागतो कार चालवून. इथपर्यंत परिस्थिती काय येते, काय याच्या पाठीमागे काय गणित असेल, काय बोलतोय? मी तुम्हाला म्हटलं ना की आता मला जर का इंटरनॅशनल लेवलला जायचंय तर माझ्याकडे 3 पर्याय आहेत फंडिंगसाठी. एक तर आहे स्वतः कमावून सेव्हिंग करणं आणि तिथं जाणं, पण आपण एवढं काही कमवत नाही की आपण 4-5 लाख रुपये सहज आपण इन्व्हेस्ट करू शकू कुठल्याही गोष्टीमध्ये. दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे क्राऊड फंडिंग करणं. आणि मी खरंच भारतीय जनतेचे मी आभार मानतो की 1 रुपयापासून 5,000 पर्यंत मला त्यांनी मदत केलेली आहे, काहींनी जास्तही केलेली आहे.
सो खरंच मी त्यांचे आभार मानतो. आणि ह्या 17 जे मेडल्स आहेत हे मी माझ्या भारतीय जनतेला डेडिकेट करतो, की ज्यांनी स्वकष्टाचे पैसे मला देऊन मला त्या व्हेन्यूला पाठवलं. आणि तिसरं आहे स्पॉन्सरशिप्स. आतापर्यंत मला स्पॉन्सरशिप फार कमी मिळालेली आहे, कारण त्याच्यामध्ये मी कमी पडतोय. मी प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, कारण मला ते माहीतच नाही. मला हे माहितीये कसं स्पॉन्सरशिप मिळवायची त्यात कधी पडलेलं नाही, माहितीच नाही. सो आणि चौथं आहे लोन घेणं. म्हणजे लोन पण माझ्या अंगावरती भरपूर आहेत ह्या सगळ्या प्रकारामुळे, या खेळासाठीच. ह्या खेळासाठीच. सो ते आहे. मग कुठेतरी माझं घरही चालवायचंय, लोनही रिपेमेंट करायचे, खेळायचंही आहे, परत बाहेरही जायचं आहे. सो ह्या सगळ्या प्रकारांमध्ये मी काही स्कूल्स मध्ये पण ट्राय केला, काही कॉर्पोरेट्स मध्ये पण ट्राय केला मी जॉबसाठी, पण एक कोच म्हणून. एक कोच म्हणून. पण स्कूलमध्ये मला डिनाय करण्यात आलं की बाबा तुमच्याकडे बीएससी डिग्री आहे, बीपीएड डिग्री नाहीये, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला क्रीडा शिक्षक म्हणून लागण्यासाठी बीपीएड हे कंपल्सरी आहे. पण तुम्ही तुमच्याकडे इंटरनॅशनल तुम्ही अचिव्हर आहात, तुमच्याकडे गोल्ड मेडल आहे आणि एवढा अनुभव आहे, तर अनुभवाच्या जोरावर थोडासा विचार करावा असं विचार करावासा वाटतो. पण जर जे सरकारने जे धोरण क्रायटेरिया दिलेले आहेत त्याच्या बाहेर कोणत्याही शाळांना जाता येत नाही. याच्यावरती मला एक विचारायचं सर, किंवा ज्यांनी मला वाटतं क्रीडा मधला अर्जुन अवॉर्ड असतो आपल्याकडे, हो, अर्जुन अवॉर्ड विनर जे खेळाडू आहेत त्यांना सरकार थेट म्हणजे शासकीय सेवेमध्ये घेतात. अशाच पद्धतीनं ज्यांनी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मधून भारतासाठी अचिव्हमेंट केलेले आहेत अशांसाठी देखील गव्हर्नमेंट पातळीवरती विचार व्हावा असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आम्हाला वाटतं व्हावा, तुम्हाला काय वाटतं? नाही, विचार तर नक्कीच व्हावा. पण काय आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्या स्पर्धा ज्या आम्ही खेळतोय त्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने जरी रेकॉग्नाइज केलेल्या असतील तरी आपल्या इथं त्याची मान्यता नाहीये. म्हणजे तिथं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया असेल, इथं मास्टर्स खेळाडूला मान्यता नाहीये. त्याच्यामुळं आमचे हे जे परफॉर्मन्स आहेत हे कुठेही ग्राह्य धरले जात नाही. आम्हाला ऍज अ रिक्रिएशनल प्लेअर म्हणून आम्हाला दर्जा मिळतो, म्हणजे हौशी खेळाडू आपण जे म्हणतो. ओके. जरी हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने रेकॉग्नाइज केलेल्या स्पर्धा असेल तरी सुद्धा आम्हाला हौशी खेळाडूचा हा क्रायटेरिया मिळतो. त्याच्याबरोबर आम्हाला निंदाही खूप सहन करावी लागते. पण याच्यावर मला एक गोष्ट म्हणायची सर, खेळ असतो म्हणजे एक इंटरनॅशनल अचिव्हर आणि दुसरा इंटरनॅशनल अचिव्हर, दोघांना म्हणजे जसे सपत्नीक वर्तणूक म्हणतो किंवा असे सावत्र वर्तणूक का दिली जाते, म्हणजे याच्यावर काही आपल्या क्रीडा विभागात क्रीडा मंत्रालयामध्ये काही विचार व्हावा? एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना वाटेल की खरं हा शेवटी खेळच आहे. कसं विचार तर नक्कीच व्हावा, कारण आम्ही देशासाठी खेळतोय. आम्ही जरी इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा कुठल्या असोसिएशन थ्रू आम्ही इंटरनॅशनल पार्टिसिपेट करत असेल तरी सुद्धा आम्ही तिरंग्याखालीच जातोय, आम्ही तिरंग्यासाठीच जातोय. मग शेवटी तिरंगा हा सर्वोच्च आहे सगळ्यांसाठी, तर आमचाही कुठेतरी विचार व्हावा. हेच आमची म्हणजे एक प्रबळ इच्छा आहे की जेणेकरून जे माझ्यासारखे जे ऍथलीट्स आहेत, कोणी आज पंक्चर बनवतंय, कोणी आज कुठलंच वडापावची गाडी टाकून आहे किंवा चहा विकतंय किंवा केर कचरा उचलतंय, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण पैसेच नाही आहेत. मी तरी धडपड करून इकडे तिकडे हातपाय मारतोय, काहीतरी करतोय, पण आमचे बरेचसे असे मास्टर्स खेळाडू आहेत की जे खूप गरीब परिस्थितीमधून आहेत, त्यांना कुठल्याही फंडिंग्स मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या स्पर्धांना मुकावं लागतं. काही गोष्टी अशा पण असू शकतात का की आता आपल्या महानगरपालिकेनं जे क्रीडांगण ऍथलेटिक्ससाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्या ठिकाणी आउटसोर्सिंग केलेलं आहे किंवा काही कोच आहेत, क्वालिफाईड आहे असं म्हणताय, अशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आउटसोर्सिंग केल्यामुळं जे क्रीडा प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया असते तो कॉन्ट्रॅक्टच करतो. खरं ते नॉर्म्स आणि टर्म्स महापालिकेने घालून दिलेले असते, परंतु अशामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे मग माझ्या जवळचा आहे, मग ह्याला घे, तो किती क्वालिफाईड आहे नाही हे बघितलं जातं का? असं काय होतं का? होत असेल तसं मला वाटतं. तसं होत असेल, पण मी तुम्हाला सांगितलं ना सर की डायरेक्टली जो कोच आहे तो इन्व्हॉल्ड आहे एका जीवाबरोबर. त्याला घडवणं
किंवा त्याला बरबाद करणं हे त्या कोचच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये बरेचसे असे चांगले क्वालिफाईड कोचेस आहेत की जे घडवतात. हा, आणि अशा कोचेसला जर का संधी मिळाली अशा ठिकाणी कोच म्हणून, तर आपला उदरनिर्वाहाचा पण प्रश्न भागेल आणि शिवाय तुम्हाला एक आर्थिक सपोर्ट पण चांगला मिळेल. तर त्या पातळीवर सुद्धा विचार होणं, सरकारी शासन आणि प्रशासन पातळीवर विचार होणं पण तितकंच गरजेचं आहे. सर, आपल्या शहराचे रत्न म्हणून पहिला इंटरव्ह्यू आपल्या शहरातीलच पांडुरंग पाटील ठाणेकर सरांचा इंटरव्ह्यू घेतला होता गुरुपौर्णिमेच्या दिवशी. त्यांनी सुद्धा आपल्यासारखी जे खंत व्यक्त केली होती, त्यांनी पण शेकडो विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनलला घडवलेले आहेत. आणि त्यांचं पण हेच म्हणणं होतं, तुमचं जे आहे ते, जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांचे समजा त्यांना जर कोच म्हणून आपण जलतरण तलावामध्ये वेगवेगळं ठेवलं तर आणखी चांगले खेळाडू घडतील. तुमच्यासारखे खेळाडू आणि तुमच्याकडून प्रशिक्षित झालेले खेळाडू जर का अशा वेगवेगळ्या कोच म्हणजे ट्रेनिंग सेंटरमध्ये आले तर नक्कीच चांगले खेळाडू घडतील. नक्कीच नक्कीच. की आता नवीन खेळाडूंना तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय करावं किंवा काय तुमचा संदेश काय असेल? पहिलं, तिरंग्यासाठी खेळणं बघा. पहिलं, जर का तुम्ही तिरंग्यासाठी खेळण्याचं स्वप्न बघितलं किंवा त्या दृष्टीने तयारी केलीत तर जॉब आपोआप मिळेल. कारण गव्हर्नमेंटचे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पासून महानगरपालिकेपर्यंत जेवढे काही डिपार्टमेंट आहेत तिथं 5% हा कोटा रिझर्व आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी. जेव्हा मी 2-3 वर्ष नॅशनल्स खेळतो, पार्टिसिपेट असेल किंवा मेडल विनर असेल, त्यावेळेस मला सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, महानगरपालिका, नगरपालिका या इथं मला जाण्याची 5% कोट्यामध्ये मला जाण्याची संधी मिळते. ज्यावेळेस मी स्टेट खेळतो त्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट, महानगरपालिका आणि नगरपालिका या याच्यामध्ये मला जाण्याची संधी मिळते. सो आपण जर का गव्हर्नमेंटचं जर का प्रत्येक डिपार्टमेंट जर का आपण स्टडी केलं तर खूप मोठी लिस्ट आहे. सो जर का तुम्ही जॉबसाठी खेळलात तर तिरंग्यासाठी कधीच खेळू शकणार नाही. ओके, पण जर का तुम्ही तिरंग्यासाठी खेळलात तर जॉब तुम्हाला आपोआप मिळेल. उदाहरणार्थ धवल जो स्विमर होता त्याला कलेक्टरची पोस्ट मिळाली. त्याच्यानंतर हिमा दास जी DSP आहे. अशा बरेचशा उदाहरणं आपल्या समोर आहेत की जे डिपार्टमेंटमध्ये चांगल्या हुद्द्यावरती आता सिलेक्शन झालेलं आहे. किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये सुद्धा तुम्हाला जसं म्हणजे क्रिकेटर्सला मिळालेलं आहे. आता सचिन तेंडुलकर असेल किंवा महेंद्रसिंग धोनी असेल, त्यांना एक रँक मिळालेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर ऑनर तुम्हाला तिथं मिळेल. पण तुमचं जे ध्येय आहे ते जॉबसाठी खेळणं नसून तुम्हाला तिरंग्यासाठी खेळणं हे जर का तुम्ही ध्येय ठेवलं तर नक्कीच तुमचा जॉब पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. दुसरी गोष्ट, ह्याच्यासाठी कुठंही शॉर्टकट नाही. खेळामध्ये कुठेही शॉर्टकट नाही. सो तुम्हाला मेहनत करणं हेच गरजेचं आहे. तिथं कुठेही तुम्हाला पर्यायी रस्ता नाही. तुम्हाला मेहनत करणं ही गरजेचीच आहे. सो मेहनत करणं हे पहिल्यांदा तुमचं पहिलं कर्तव्य आहे. आणि एक माझे जे कोच आहेत अशोक काळे सर, त्यांनी एक म्हणजे एक जडणघडण करताना माझ्यावरती एक जे संस्कार दिले त्याला मी एका वाक्यामध्ये, एका सेंटेन्स मध्ये मी त्याला कन्वर्ट केलं. म्हणजे जेणेकरून मी ज्यावेळेस कन्सल्टिंग करेल किंवा काउन्सिलिंग करेल त्यावेळेस मला ते सांगता येईल. दिस इज नॉट अ सिंगल रेस टू विन or लूज. आय हॅव टू रन मच मोर रेसेस इन माय लाईफ टू विन or लूज. म्हणजे जीवन ही एक रेसच आहे जिथं आपण बऱ्याच छोट्या छोट्या रेसेस मध्ये आपण पार्टिसिपेट करतो. सो कुठं आपण हारणार आहोत, कुठं आपण जिंकणार आहोत. ओके, पण ती तुमची शेवटची रेस नाही किंवा ती तुमची एकमेव रेस नाही जिथं तुम्ही जिंकणार किंवा हारणार आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत असता. मग तिथेही तुमची हारण्याची आणि जिंकण्याची तयारी ही तुमची तिथं झाली पाहिजे. सो अशा जडणघडणीमधनं मी आता वाढलेलो आहे. म्हणूनच तुम्हाला एक दिसत असेल की मी जरी ओला उबर चालवत असेल तरी सुद्धा मी खुश आहे. कुठे रिग्रेट नाहीये किंवा कुठे अशी खंत नाहीये की मी एवढा इंटरनॅशनल प्लेअर आहे, एवढा मोठा सेलिब्रिटी आहे किंवा अख्खं जग मला ओळखतंय तरी सुद्धा मी ओला उबर चालवतोय.
त्यामुळे स्वाभिमान आहे सर तुमचा. कष्ट करून जगण्याची म्हणजे नीती आहे, कष्ट करून जगणे आणि कुणाच्या भरोश्यावर नाही राहायचं. किती जरी संघर्ष आला तर त्या संघर्षावर मात करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात आणि इथपर्यंत अचिव्हमेंट मिळवलेलं आहे. देशासाठी गोल्ड मेडल मिळवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही सर. आणि तुम्ही पळताय धावताय. सरांनी एक खेळाडूंसाठी मोलाचा सल्ला देखील दिलेला आहे. सर आता काय अचीव्ह करायचं, आता पुढची काय तयारी? आता पुढची तयारी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स आहेत कॅनबेरामध्ये. 4 मेडलची मी तयारी करतोय. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की या 2-3 दिवसामध्ये माझं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आणि टार्गेट आहे की 20 ऑगस्ट पर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 ऑगस्ट पर्यंत माझा विजा येईल. आणि अशी इच्छा आहे किंवा अशी एक अपील आहे की जर का मला लोकांनी मला मदत केली आणि व्हेन्यूला जर का पोहोचवलं तर नक्कीच 4 मेडल आपल्याकडे येतील. म्हणजे त्या दिवाळी नंतर, म्हणजे ज्यावेळेस मी तिथं असेल त्यावेळेस दिवाळी असेल. सो आपण मेडलची दिवाळी साजरी करूयात आपण 4 मेडलची. नक्कीच सर. आणि तुम्ही ते मेडल मिळवणार आणि ते दिवाळी साजरी होणारच आहे. खऱ्या अर्थानं सर ज्या संघर्षातून पुढे जात आहेत त्या संघर्षाला सरांच्या आपण देखील खरंच सगळ्यांनी, समाज म्हणून असेल, सरकार पातळीवर असेल, शासन आणि प्रशासन दरबारावर असेल, सपोर्ट केले पाहिजे की इंटरनॅशनल खेळाडू आहे आणि त्यांना देशासाठी खेळतायत. त्यांनी सांगितलं की खेळताना फक्त देश आणि तिरंगा डोळ्यासमोर ठेवायचा, बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. आणि सरांनी सांगितलं की त्यांच्या आतापर्यंतच्या जडणघडणीमध्ये लोकांनी फार मदत केली. जरी समजा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 2013 साली ते दत्तक खेळाडू होते, पण काही प्रशासनाचे नॉर्म्स असतील, त्यांनी काही अटी घातल्यामुळं पुढे ते कंटिन्यू होऊ शकले नसेल. परंतु ते इंटरनॅशनल खेळासाठी क्वालिफाईड आहेत, पण आपल्या प्रशासन पातळीवरती काही नॉर्म्समुळे जर का त्यांना ते अर्थपुरवठा होत नसेल. आता ऑस्ट्रेलियाला सरांना जायचंय आणि इंटरनॅशनल खेळणार आहेत, देशासाठी ते मेडल मिळवून आणणार आहेत. आर्थिक अडचणी आहेत खऱ्या अर्थानं, त्यांना तिथं पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व त्यांना करता येणार आहे. कारण तुमचं एवढं योगदान आहे देशासाठी आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी, म्हणून तुम्हाला आम्ही पिंपरी चिंचवडचे रत्न म्हणून खरं म्हणजे इथं रिक्वेस्ट केली आणि तुम्ही आलेला आहात. ते आपण काय करूया, सांगावा न्यूजच्या टीम कडून सरांचा फोन पे किंवा गुगल पेचा नंबर आपण स्क्रीनवरती देऊया. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, स्वतः सरांचा आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्या फोनवरती तुम्ही सरांची कम्युनिकेशन करा, सरांच्या अडीअडचणी जाणून घ्या. आणि तुम्हाला वाटलं की ठीक आहे, काही असे लोक आहेत की ठीक आहे आम्हाला नाव गाव नाही पण सरांना मदत करायची, जे तुम्हाला मनाने वाटेल, सरांचा फोन पे, गुगल पे आणि कम्युनिकेशनचा सेम नंबर आहे, तो स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. सरांना फोन पे करा, गुगल पे करा, तुमच्या इच्छेनुसार असं सांगावाच्या वतीने आम्ही विनंती करतो. आणि आमच्याकडून एवढंच आम्ही सहकार्य करू शकतो सर. धन्यवाद. आणि या व्यतिरिक्तही देखील आमच्या टीम कडून सांगावा न्यूजच्या जेवढं आपल्यासारख्या खेळाडूंना सहकार्य करता येईल तेवढं करूयात. खरं म्हणजे आम्हीच भाग्यवान आहात की तुमच्यासारख्या इंटरनॅशनल खेळाडूचे पदस्पर्श आमच्या स्टुडिओला झाले. नाही हो सर, मी ऍक्च्युली देशासाठी काम करतो. हे माझं काम आहे. जसंच आपले सैनिक जे आहेत ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून देशाची सेवा करतात ऍट अ रिस्क ऑफ लाईफ. ते रिस्क ऑफ लाईफ माझी तर नाहीये, म्हणजे त्यांच्या समोर माझं जे काम आहे ते काहीच नाहीये. मी फक्त माझ्या तिरंग्यासाठी काम करतोय, जे माझं पॅशन आहे. आणि तुम्ही जर का कधी माझा व्हॉट्सअपचा डीपी जर का चेक केला तर तिथं तुम्हाला 365/24 तिरंगा दिसेल. मी माझा कधी डीपी माझा चेंज करत नाही. जरी मी आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, तिथं पोडियमचा माझा फोटोग्राफ्स असतील किंवा काही असतील, तुम्हाला माझ्या डीपी वरती फक्त तिरंगा दिसेल, कारण त्याच्या समोर माझ्या अचिव्हमेंट्स काहीच नाही. क्या बात आहे. एक खेळाडू असा देशभक्त ज्यांनी देशासाठी खूप मोठं अचिव्हमेंट आणलेलं आहे. गोल्ड मेडल आणले, सिल्वर आणले, ब्रॉन्झ आणले. आणि हे गोल्ड मेडल हा सुवर्ण व्यक्तिमत्व आपल्या पिंपरी चिंचवड शहराला लाभलेला आहे. असे हिरे, असे रत्न आपल्या शहरामधून, आपल्या देशामधून, वेगवेगळ्या भागांमधून, वेगवेगळ्या रहिवासी झोन मधून किंवा रस्त्यांवरून फिरत असतात, पण आपल्याला ते माहित नसतं की आपल्या शेजारी पाजारी कोण बसले. सरांच्या गाडीमध्ये सहज प्रवास करत असताना आमचं कम्युनिकेशन झालं, सरांना बोललो आणि बोलण्यातून कळालं की हे सामान्य ओला उबेर ड्रायव्हर दिसत नाहीत किंवा सामान्य प्रोफेशनली ते ड्रायव्हर नाहीत, तर त्यांचं प्रोफेशन आहे देशासाठी खेळणं. ऍथलेटिक्स मध्ये खूप मोठा अचिव्हमेंट आहे. म्हणूनच आपण आज त्यांना सांगावा न्यूज तर्फे आपल्या शहराचे रत्न असं बिरुद देऊयात. खरं म्हणजे बिरुद देण्यात पण आम्ही तर मोठे नाहीत, पण ऑलरेडी ते मोठे आहेत, म्हणून आपण आपल्या शहराचे रत्न
या एपिसोडिक सिरीजमध्ये सरांना आजचा हा दुसराच एपिसोड आहे. त्या एपिसोडमध्ये सरांना इथपर्यंत आणता आलं आणि सर आले. खरं आमचं भाग्य आहे सर, तुम्ही आलात. तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आमच्याकडून जेवढं सहकार्य आहे तेवढं सातत्याने लाभत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.